नमस्कार भावांनो बहिणींनो. आज तुमची ताई लय बोर झाली. आता हरसूबाई 8 दिवसाच्या बाद शाळेत गेलाय, तर आता घर लय हलकं हलकं वाटायला लागले. घरात करमू नाही राहिलं, काय नाही. तर ती म्हणे मम्मी मी मधात येईन म्हणे, नाश्त्याला सुट्टी झाल्यावर. तर आलाच नाही. त्याची लय वाट पाहिली का लय वाट पाहिली. येईन 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 म्हणलं, त्याची कवाची वाट पाहू लागले. असं करून करून पीठ भिजून घेतलं, भैयाची वाट पाहून पाहून. उडदाची डाळ बनवली, भात बनवला, पोळ्या राहिल्यात. आज असं झालं, थर्मास धुतला. ते दादा दिसले पाण्यावाले, म्हणलं आता येतीनच ते दादा उदी जार घेऊन. थर्मास गिरमास धुवून धावून ठुला. आता आपला थर्मास रिकामा आहे हो, आपा रिकामाचे. धुवून ठुला, म्हणलं दादा येतील तवर काकून यायला तयार ठेवा. धुवून धावून मस्त दरवाजाच्या तिथं नेऊन ठुला. आणि मग ते दादा म्हणे पाणी संपलं. असं झालं. मग आमच्या ताई आहे शेजारच्या, त्या ताईकडून पाणी घेतलं, पीठगीट भिजवलं आणि किती पाणी सांडून दिलं. मग ताईकडून पाणी घेतलं. आता बसली मी. आता दूध भांडं भरून त्यानं पाणी दिलं, घ्या म्हणे. असं झालं. आज दाजीला फोन करून सांगितलं, म्हणलं सगळं, म्हणलं मी थर्मास धुवून ठेवला, सगळं तयारी केली. दाजी म्हणे एवढीशी याच्यासाठी टेन्शन घेते का म्हणे, वैसू येतील ना ते दादा. आता काय नाही वाटत. नाही तर मग भैया आल्यावर मग दाजीन भैया जाईन पाण्याला घेऊन येते ते. जर नाही आले ते दादा तर मग हे आणतीन थर्मास भरून. असं झालं आज. मलाच हसू आले. मी आधी कधीच थर्मास त्याच्यामुळं धुवून नसते ठेवत. वाटते धुवून ठेवायला नको आणि काहीच नको. मग आल्यावरच हे करायचं. ते समोरच्या घरातलं ते बाल्कनीतले तिकून गाणे चालू राहतात, म्हणून मग हे केलंय मी. दरवाजा लावून घेतलाय. दरवाजा लावून घेऊन व्हिडिओ काढायला लागले. आपला भैया घरी नसल्यावर मग टी व्ही बंद राहते. मग स्वयंपाकात असल्यावर लय बोर होते. मी नसते मग टी व्ही लावतच नसते. पंखा गिंखा बंद केलाय. नाहीतर भैया घरी असला तर पंखा चालू, सगळं चालूच ठेवतोय. तो घरी नाही तर घर लगे एकदम शांत वाटते. नाही आवाज घरात का नाही काही. आज त्याला कटाळा आलता, म्हणे पप्पा राहू का घरी. मग तुमचे दाजी म्हणू लागले, नाही म्हणे किती दिवस झाले आता तू घरीच आहे बाया, नाहीतर लंगडा होऊन जाशील म्हणे. पाय खाली टेको थोडा थोडा. मग काल थोडा थोडा चालला आणि आज गेलाय शाळेत. तर उद्या आता उद्या धुरुडा म्हणल्यावर उद्या सुट्टी. तर दाजी म्हणे 8 दिवस झाले तू शाळेत नाही भैया, आणि उद्या धुरुड्याची सुट्टीच राहीन. भैया काय कलर गिलर काहीच खेळत नाही, त्याला येतोय कटाळा. खेळतच नाही तो कधी. आणि दाजी तर असा कलर लावतात आम्हाला, आमचे दातसुद्धा रंगवतात ते. एवढा कलर लावतात आम्हाला दोघा मायल्या करायला. आणि सगळं घर कलर कलर करतात. तर मला लय राग येतोय लगे. एवढा कलर लावतात बांध्या घरात, लगे कलर कलर होतोय. दोघा मायल्या करायला लयच कलर लावतात. हारसुलन मला कलर खेळायला लहानपणी आवडायचा, लय कलर खेळायला आवडायचा. आणि आता कलर खेळायला नाही आवडत मला. म्हणजे गावाकडे कसं आहे, खुल्लं वातावरण असते कलर खेळायला. आणि तर सगळं दाजी पलंग सगळा कलर कलरवाला, बिलांकेटन हे उशायलन यालन त्यालन बंदा कलरच उडवतात. म्हणजे लय कलर लावतात. आणि मग ते घर घासायचं लगे कलरच्या दिवशी. तर मग मला येतोय राग. मग आम्ही दोघं मायल्या करायनं ते घर घासायचं, एवढं कलरवालं करतात. मग त्याच्यामुळं मग मी त्याला म्हणत असते आम्हाला कलर खेळायचा नाही. ह्या वर्षी आम्ही सांगितले आम्हाला कलर खेळायचा नाही म्हणून. हो म्हणतात, पण घेऊनच येतात खिशात लगे कलर गिलर, आणि मग लगे लावती ना आम्हाला. असं करतात. मग आम्ही सांगितले आता काय माहिती. आता केस धुतले तुमच्या ताईनं, तर अजूनही बुचुडा सोडला नाही ना. कपडे बदलायचा लय कटाळा येतो. ज्या कपड्यावर असलं त्याच कपड्यावर व्हिडिओ टाकत असते. दर दिवसच टाकावं लागते बसायचा मेकअप करत, कपडे बदलत. मग त्याच्यामुळे वाटते जाऊ दे, जसं असलं तसं. आई लय राग येतोय कपडे नाही बदलल्या. त्याच कपड्यावर काऊन व्हिडिओ काढते. मग बोलती ती लय बोलती. पण घरातला येळ द्यायचा, काम करायचं. आता भैयाला भात आवडते, थोडासा भात, उडदाची डाळ आणि पीठ भिजवले अजून. म्हणजे 11:30 वाजता लागेल मी पोळ्या करायला. 12 वाजता येतोय भैया. 2-3च पोळ्या करायच्यात. आज काय दाजी घरी जेवणार पण नाहीत म्हणे, मी बाहेरच काहीतरी खाईन म्हणे. आता जावं लागन मला संध्याकाळी. भाजीपाला हे ते आणावं लागन थोडंसं. इकडं तर लगे असे बारीक असे इकडं पोटल्या म्हणतात लगे, मेन कापडाच्या थैल्यात फुग्यात मेन कापडात अशा एवढ्याले एवढ्याले बांधतात. तर इकडं पोटल्या म्हणतात. आणि मग लय मारतात लगे टपाटप टपाटप.
झालेल्या अकरायचं मारणं सुरू लगे किती दिवसाचे असं गोल बनवतात असे फुग्यासारखे आणि त्याच्यात पाणी भरेलं असते मग येणाऱ्या जाणाऱ्याला मारतात ते लेकरं. त्याच्यामुळं आज जे लागतंय ते आजच आणून ठेवायचं, भाजीपाला सर्व. आणि उद्या घराच्या बाहेर निघायचंच नाही. म्हणजे 10-15 दिवसापासूनच बिल्डिंगहून वरी जाऊन गच्चीहून याच्याहून जाऊन मग लेकरं मारतात लगे ते फुग्यात पाणी भरायचं ते फेकून मारायचं. इकडची होळी अशी लय धिंगाणारात होईल लगे, होळीच म्हणते धुरुड्याची. लय लगे लेकरं असं करतात लगे, आधीच फेकू मारतात. काल तर भैया बाहेर गेलता अंडे आणायला, तर भैयाला कोण तरी म्हणे मम्मी फुगे फेकून मारली म्हणे, वल्ला झालता. म्हणजे इकडं तसंच आहे, मग ओळखीचा असो का नसो मारतात लगे बारीक लेकरू फुगे असे पाण्याचे फेकू. केव्हापासून लेकरायचं असं चालू राहते. मला धुरुडा लहानपणचाच आवडायचा. कोणची चिंता नाही काय नाही, जे घराच्या बाहेर पडायचं, दिवसभर खेळायचं, चौघा बहीण भावाने जाऊन लगे लय खेळायचं. बाबाला लय राग यायचा, एवढं रंगून यायचं, लय कलर खेळायचा. बाबाला राग यायचा किती तुम्ही कलर खेळता म्हणून. बाबाला कलर आवडतच नव्हता, पण आम्ही काय चौघं बहीण भाऊ ऐकत नव्हतो, लय कलर खेळायचं. सकाळपासून जायचं तर जेव्हा भूक लागली तेव्हाच घरी यायचं. सगळे लालच हातं, सगळं लगे असे कलर खेळायचं. लय कलर म्हणजे कलर लय घेऊन द्यायचे बाबा आम्हाला, कलरचे कलर घेऊन द्यायचे. आम्ही आणायचे जाऊन. गावाकडं लगे लय धिंगाणा राहतोय. ते कोणी आपल्या त्या येळाला काचकुयऱ्या राहतात, तर ते काचकुयऱ्या ते पाण्यात कालवायचं, त्यानं खाजू येते. आता तुम्हाला माहीत नसन काचकुयऱ्या कशाला म्हणतात, कोणी गावाकडं राहिलं माहिती आहे. काचकुयऱ्या असे काट्या आणि चिचाच्या झाडावाने. चिचा कशा राहतात आंबट, तसेच असे राहतात त्या लगे एवढ्याल्या. त्यांना ते जर अंगावर पाणी टाकलं, कोणी काढून टाकतंय पाणी, तर त्यांना अंगाला खाजू येते. कोणी तसं करतंय. गावाकडले वेगळी होळी आहे. कोणी गटरनं हे ते काढून फेकतंय, कोणी नाल्यानं टाकतंय उचलू. गावाकडं कोणी लगे असे लय वेगळे, असे लय वेगळे. तुम्हाला सांगून फायदा नाही कसा कलर खेळतात गावाकडं. लय कलर. कोणी बेंदाड हे ते काढून टाकते, काय टाकते, कोणी असे करतात लगे. लय वेगळाच कलर आहे गावाकडचा, सांगूच नका. लयच कलर खेळतात लगे. काचकुयऱ्या टाकतीन, काय टाकतीन. जर मजाकवाले असले असे समजा, तर लगे मग मजाक करणारे असले सास, तर बापा सांगूच नका तुम्ही. तर काचकुयऱ्याचं पाणी टाकतीन, काय फेकतीन. कोणी खरकटं टाकून असे वेगळीच धुरुड आहे. इकडं कसं आहे पाणी फेकतीन असं आहे इकडं. व्हिडिओ कसा वाटतोय आजचा तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय भावांनो बहिणींनो.